जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 12th जून, थर्सडेचा दिवस. आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि आपण काल निफ्टीच्या एक्सपायरीसाठी काही व्ह्यूज दिले होते. चार्टवरती जे काही पॅटर्न दिसत होते त्या पॅटर्न्सला, त्या लेवल्सला फॉलो करून काही डिस्कशन सांगितलं होतं, जे कालच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. इवन जो वीकली अनालिसिस व्हिडिओ होता ह्या वीकचा, फ्रॉम 9th जून टू 13th जून, त्या वीकली अनालिसिस व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ज्या लेवल्स सांगितल्या होत्या त्या लेवल्सपर्यंत मागच्या 3 दिवसात तंतोतंत निफ्टीने आणि बँक निफ्टीने ऑलमोस्ट त्याच लेवल्सला पकडून मॅच केलेला आहे आणि त्याच लेवल्सला बँक निफ्टीने आणि निफ्टीने फॉलो केलेला आहे. आजच्या दिवशी निफ्टीची एक्सपायरी होती, म्हणून एक्सपायरी मूव्ह म्हणून निफ्टीने आणि बँक निफ्टीने एक सपोर्ट जी लेवल सांगितली होती ती सपोर्ट लेवल ब्रेक केल्यानंतर एक डाऊनफॉल दाखवला आणि आपल्याला एक चांगली मोमेंटम बघायला मिळाली. सो आपण पुढे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या चार्टला बघून आपण सांगू शकतो, म्हणजे डिस्कस करूया आपण की निफ्टीने कसं ट्रेड केलेला आहे आणि निफ्टीच्या लेवल्स काय होत्या ते आपण कशा फॉलो केल्या. ठीक आहे, चला तर मित्रांनो, पुढे मी तुम्हाला चार्ट मध्ये दाखवतो. सो फ्रेंड्स, हा इथे आपण निफ्टीचा 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती चार्ट लावलेला आहे. ऑलराईट, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतोय की निफ्टीमध्ये आजच्या दिवसाची जी ओपनिंग होती, आजच्या दिवसाची जी ओपनिंग होती ती ऑलमोस्ट एक फ्लॅट ओपनिंग होती. ठीक आहे, मी तुम्हाला इथे ट्रेंड लाईन मी दाखवतो सो दॅट समजायला जास्त इझी होईल. ओके, सो सो इथे ट्रेंड लाईनने आपण बघू शकतो की, आणि आपल्याला ट्रेंड लाईनने इथे हे पण दिसतंय ऑलमोस्ट की जी फर्स्ट कॅन्डल होती आजच्या दिवसाची ती एक ग्रीन कॅन्डल होती, ग्रीन डोजी कॅन्डल होती आणि त्यानंतर कंटिन्युअस एक डाऊनफॉल आपल्याला दिसत होता. सुरुवातीच्या काही मुवमेंट पर्यंत मार्केट कॉन्सोलिडेट करत होतं. इव्हेंच्युअली ओव्हरऑल मार्केट डाऊन साईडलाच होतं, बट हळूहळू पडत असल्यामुळे ऑप्शन बायरला त्याचा काही यूज होत नव्हता. ऑलराईट, सो एक लेवल नंतर मी टेलिग्रामवरती आजच्या दिवशी पण टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी अपडेट करत होतो. जर तुम्ही जर टेलिग्रामच्या आपल्या लिंकला, चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्हाला त्या सगळ्या अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्रामच्या लिंकला फॉलो करा. ओके, सो आपल्याला मोठा मोठी इथे आपण इथे बघतोय की 25,111 साधारण ही लेवल सोडल्यानंतर 25,025 हा एक मेजर सपोर्ट होता आणि तो सपोर्ट मी टेलिग्राम चॅनलवरती एक्झॅक्टली सांगितलं पण होता की 25,025 ही एक लेवल आहे. आता ही लेवल जर ब्रेक झाली तर ह्याच्यानंतर आपल्याला अजून फॉल दिसू शकतो आणि एक्झॅक्टली त्याच पद्धतीने मार्केट त्यानंतर कंटिन्युअस 3 कॅन्डल 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती कंटिन्युअस 3 कॅन्डल हे डाऊन साईडला त्यांनी मोमेंटम दिली आणि त्या पिरियडमध्ये ऑप्शन बायरला एक चान्स मिळाला चांगला ट्रेड घेण्याचा. ऑल्दो फॉर द सेफर साईड प्रीमियम डीके हा भरपूर होत होता आजच्या दिवशी, म्हणून मी फक्त 25 पॉईंट्स मध्ये एक्झिट घेतला होता माझ्या स्वतःच्या ट्रेडने. मी तसं टेलिग्रामवरती अपडेट सुद्धा केलेला आहे. सो फ्रेंड्स, हे झालं निफ्टीचं. आता आपण बघूया बँक निफ्टीचं की बँक निफ्टीने एक्झॅक्टली कसं ट्रेड केलं. कारण बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर टेलिग्राम चॅनलवरती बघू शकतो आपण, तर बँक निफ्टीमध्ये पण मी सांगितलं होतं की 56,222 ही बँक निफ्टीची एक डाऊन साईडची एक सपोर्ट होता. जो सपोर्ट जर ब्रेक झाला तर त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक मेजर फॉल येऊ शकतो. आणि एक्झॅक्टली मी तुम्हाला ट्रेंड लाईन अगेन इथे दाखवतो की
56,222 ही ती लेवल आहे. ओके, ह्या लेवलला बँक निफ्टी वारंवार सपोर्ट घेत होती आणि सेकंड 56,000 इवन बँक निफ्टी मध्ये पण आजच्या दिवसाची जी हायेस्ट लेवल आहे ती ही होती. बँक निफ्टी मध्ये पण फर्स्ट जी कॅन्डल आपण बघू शकतो, ही फर्स्ट कॅन्डल एक्झॅक्टली आता तुम्हाला चार्ट मध्ये दिसत असेल, जी फर्स्ट ग्रीन कॅन्डल ती दोजी टाइप ऑफ कॅन्डल बनली होती. म्हणजे तिचे लॉंग वीक्स होते, लॉंग लेग्स होते. बायर्स आणि सेलर्स हे दोन्ही साइडनी इक्वल दम लावत होते. आणि सुरुवातीच्या पिरियड मध्ये बँक निफ्टी मध्ये सुद्धा जस्ट लाईक निफ्टी एक ठराविक मोमेंटम होती. म्हणजे मेजर अपसाइड पण नव्हती आणि मेजर डाऊनसाइड पण नव्हती. आणि एक्झॅक्टली 52,322 ही लेवल ब्रेक केल्यानंतर पण बँक निफ्टी मध्ये एक आपल्याला मेजर डाऊनफॉल दिसला. सो फ्रेंड्स, ह्या ज्या लेवल्स आहेत ही लेवल्स फॉलो करण्याची आणि त्यांच्या म्हणजे लेवल्सला फॉलो करण्याची आणि ह्या लेवल्स कशा येतात हे नॉलेज आणि एक्सपिरियन्स आणि स्किल हे डेव्हलप केल्यानंतरच आपण शिकू शकतो. सो ह्या लेवल्स कशा समजतात, कशा काढू शकतो, ह्या लेवल्स एक पर्टिक्युलर लेवल नंतर मार्केट का पडतं किंवा एका पर्टिक्युलर लेवल नंतर मार्केट का बाईंग येते, वरती जातं, ह्या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा युजफुल नॉलेज, असं युजफुल कंटेंट मी माझ्या आपल्या चॅनलवरती टाकत असतो. ठीक आहे. सो हे निफ्टी आणि बँक निफ्टीचं झालं आजचं. जे ट्रेड आहे ते ट्रेड सुद्धा मी टेलिग्रामला दिलं होतं, मगाशी डिस्कस केलं. 25 पॉईंट्स घेऊन आपण ट्रेड मधून एक्झिट घेतला होता. सॉरी 30 पॉईंट्स घेऊन 595 अबोव 56,400 चा पुट अबोव 595 बाय करायला सांगितला होता आणि 625 ला आपण त्या ट्रेड मधून एक्झिट घेतलं. ऑल्दो तो ट्रेड नंतर 730 प्लस गेला, म्हणजे अजून 100 पॉईंट्स त्याच्यामध्ये जागा होती. बट एक्सपायरीचा दिवस होता आणि मार्केट, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये ही सांगितलं होतं की यू नेव्हर नो, उद्याचा दिवस उद्या बघू, असं मार्केट असतं. त्यामुळे ज्यावेळी आपल्या हातात जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे कॅप्चर मला करता आले. एनिवेज फर्स्ट टार्गेट आपला 50 पॉईंट्स असतो. मी म्हटलं आज एक्सपायरीचा दिवस आहे, 30 पॉईंट्स इज इनफ. सो मी 30 पॉईंट्स घेतले आणि ट्रेड म्हणून एक्झिट घेतला. सो फ्रेंड्स, हे आजच्या लेवल्स आहेत. आता उद्यापासून अगेन एक नवीन एक्सपायरी असेल, नवीन वीकली एक्सपायरी असेल. सो त्याच्या ज्या लेवल्स आहेत आणि ह्या मी एका पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करेन, उद्याच्या प्री मार्केट व्हिडिओ अनालिसिसमध्ये. सो आता सध्या मार्केटमध्ये आपण बघतोय की 26K पर्यंत जाता जाता मार्केट 25K च्या बिलो येऊन क्लोजिंग दिली. आणि निफ्टीची जर क्लोजिंग तुम्ही बघाल तर एक्झॅक्ट 24,888 अशी ऍडजस्टेड क्लोजिंग आहे. जे आकडे मी नेहमी सांगत असतो, वारंवार सांगत असतो, त्या आकड्यांना निफ्टी त्यांच्या लेवल्सला फॉलो करते, त्यांच्या लेवल्सला मॅच करते. ठीक आहे. 24,777 हा निफ्टीचा एक मेजर सपोर्ट मी सांगितला होता आणि हायर साईडला 25,222. त्याच रेंजमध्ये पूर्ण वीक, पूर्ण एक्सपायरी ही निफ्टीने ट्रेड केलं त्या रेंजमध्ये, इव्हन बँक निफ्टीने सुद्धा. सो फ्रेंड्स, अशा जास्तीत जास्त कंटेंटसाठी आणि स्टॉक मार्केट शिकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.